हरी पाईक तो प्रजा राखोनी आकुळ पारखिया मूळ छेदी दुष्टा तो एक पाईक पाईका नाईक भाव सकळिक स्वामी काजी तृणवत तनु सोने हे पाषाण पाईका त्या भिन्न नाही स्वामी विश्वासावाचोनी पाईका सिमोल नाही मिथ्या बोललिया तो एक पाईक पाईका नाईक भाव सकळिक स्वामी काजी तुका म्हणे नाही स्वामी उने पण तुका म्हणे नाही स्वामी उने पण पाईक जतन करीतासी तो एक पाईक पाईका नाईक भाव सकळिक स्वामी काजी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धात्रो मुनीन्द्रे समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकरु नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक ही पायावरी या वार करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या निज चरणा
शिवरायांचे 8वावे रूप शिवरायांचा 8वावा प्रताप शिवरायांचा 8वावा साक्षी भूमंडळी शिवरायांचे कयसे बोलणे शिवरायांचे कयसे चालणे शिवरायांची सलगी देणे कयसे असे सकल सुखांचा केला त्याग मनोनी साधिजे तो योग राज्य साधनाची लगबग कयसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी सरळ पथ सोडून शिवभक्ता वक्र पथाने तू जाऊ नको ज्या संगतीने दुर्गुण वाढे संगत तयाची धरू नको द्वारी तुझ्या याचक विनमुख त्याला लावू नको गरीब दुःखी अंध पंगूंना साह्य करण्या विसरू नको कर्ज कुणाचे कर्ज कुणाचे बुडवू नको रे देव कुणाची लपवू नको शिवराय तृण ठेवण विसरते आदर्श तयांचा विसरू नको जन्मदाते हे शिवदैवत आपुले वंदन करण्या लाजू नको बालपणी जे कष्ट सोसले जाणीव तयांची विसरू नको परनारी या माता भगिनी पाप वासना धरू नको शिवरायांचे स्मरावे विचार कधी अबला छळू नको मद्यपान वाजुगार मटका नशेचा खेळ तू खेळू नको या जीवनाचे होईल सार्थक शिवकार्या वार करी धर्मात तू सोडू नको विठ्ठल पाईक तू प्रजा राखुनिया कुळ पारखिया मूळ छेदी दुष्टा तो एक पाईक पाईका नाईक भाव सकळिक स्वामी काजे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला हा अभंग थोडा शार्पनेस द्या माऊली विश्ववंदनीय जगद्गुरु संत शिरोमणी थोडा इको राहू द्या विठ्ठल विठ्ठल विश्ववंदनीय जगद्गुरु संत शिरोमणी संत श्रेष्ठ वात्सल्याचे आस आणि कैवल्याचे ध्यास असणारे जगताचे गुरु आणि तिमिरांधांचे तारू असणारे आईपेक्षा ज्यांची माया अपार आहे आणि बापापेक्षा ज्यांचा अधिकार महान आहे अशा देहुगाव निवासी असणाऱ्या तुकोबारायांच्या गाथेतील पाईक प्रकरणातील हा 5व्या क्रमांकाचा अभंग आहे विठ्ठल पूर्वपदासहित 5 चरणाच्या असलेल्या अभंगामध्ये तुकोबाराय मराठी जनांना खरा पाईक कोण त्याचं महत्व समजावून सांगतात खरा पाईक सच्चा पाईक कुणाला म्हणावं पाईक तो प्रजा राखोनिया कुळ जो आपल्या माणसाचं रक्षण करतो आणि कुळाची लाज राखतो त्याला पाईक म्हणावं या पाईकाचं आद्य कर्तव्य कोणतं आहे पारखिया मूळ छेदी दुष्टा आपल्या मराठी संस्कृतीमध्ये परंपरामध्ये संस्कारांमध्ये जी दुसऱ्यांच्या संस्काराची भेसळ झाली आहे ना ही भेसळ जो ओळखतो
पारखियामुळं, आणि केवळ ओळखत नाही तर त्यांना उचलून बाहेर करतो. पारखियामुळं छेदी दुष्टा, अशाच पायिकाला तो एक पायिक, पायिका नाईक, अशा या सामान्य शिपायाला नाईक होण्याची, सरसेनापती होण्याची संधी आहे. आणि जेव्हा तो सरसेनापती होईल तेव्हा त्याचं अख्खं आयुष्य भाव सकळिक स्वामी काजी. असा पाईक आपल्याबद्दल काय विचार करतोय? तृणवत तनू सोने हे पाषाण. असा पाईक स्वतःच्या शरीराला गवताच्या पात्या समान शूद्र लेखतो. तृणवत तनू सोने हे पाषाण. एवढंच नव्हे तर तो स्वतःलाच या राज्याचा, या समाजाचा एक अविभाज्य भाग, राजा समजतो. तृणवत तनू सोने हे पाषाण, पायिका त्या भिन्न नाही स्वामी. तर मग असे पायिक कधी निर्माण होतात? विश्वासा वाचूनी पायिकासी मोल, नाही मिथ्या बोल बोललिया. आपल्या स्वामीचा विश्वास असल्याशिवाय पायिकाला, वारकऱ्याला, धारकऱ्याला खरं मोल प्राप्त होत नाही. वरवरची बडबड काहीही कामाची नसते. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नये स्वामी उने पण, पायिक जतन करीतासी. आपल्या स्वामीला उणे पण येऊ नये म्हणून जे आयुष्यभर काळजी घेतात तेच पायिक नाईक होतात, मोठ्या पदापर्यंत पोहोचतात, आयुष्याचा खरा आनंद घेतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. थोडी सेटिंग करा बरं याची. हरी, तुम्ही छान सुरुवातीला मस्त दिलं, थोडा बेस द्या त्याला. हरी नमो शिवराय, नमो नमः. ठीक आहे, असं विठ्ठल विठ्ठल. थोडासा परिहार असा आता छान लागला. म्हणजे परिहाराला सुरुवात करण्या अगोदर एक गोष्ट मला तुमची यावर्षी खूप आवडली. म्हणजे आपल्या इथं येण्याला मला वाटतं गुरुजी आणखीन 1 वर्ष पूर्ण झालेलं नाही. आता गावाचं नावच मुळात चिखल आणि होळ आहे. म्हणजे अग्नी आणि पाणी एकाच ठिकाणी राहणं अशक्य आहे. बहुतेक वारीला चालत असताना, पावसामध्ये चालत असताना प्रत्येक वारकऱ्याच्या पदस्पर्शानं माती पावन होते. आणि जे अवकाशातलं तीर्थ त्यावरती पडतं, तिथून जे पवित्र जल निर्माण होतं त्याला सामान्य माणूस चिखल म्हणतो, पण वारकरी त्याला पंढरीची पायवाट म्हणतो. अशा पांडुरंगाला तुम्ही तुमच्या गावामध्ये एक पायवाट करून दिलेली आहे. जेव्हा जेव्हा या मार्गानं पांडुरंग हा आळंदीला जाण्यास निघेल तेव्हा तेव्हा तुमचं स्मरण झाल्याशिवाय त्याला राहणार. लक्षात ठेवा, आपण आपल्या पिढ्यांकरिता, आपल्या लेकरां बाळांकरिता सोन्याचं महल जरी बांधून ठेवलं तरी ते आपलं फक्त वर्ष श्राद्ध, ते बी जोपर्यंत आपला मुलगा जिवंत आहे तोपर्यंत. पण या पांडुरंगाला इथं विराजमान करण्याकरिता तुम्ही एकमेका साह्य करू, अवघी धरू सुपंत. माणूस म्हटला म्हणजे मतभेद असतात, पण ते मतभेद तुम्ही मनभेदापर्यंत जाऊ दिले नाही. कारण मागच्या वेळेस मी जेव्हा आलतो तेव्हा फक्त चोथरा होता. आणि मला गुरुजी, नाना, ही सर्व मंडळी म्हणाली, काकासाहेब, ही सगळी मंडळी म्हणाली की महाराज आपल्याला इथं पांडुरंगाचं मंदिर उभा करायचं. लक्षात ठेवा, 12व्या शतकामध्ये विजयनगरचं साम्राज्य होतं आणि त्या विजयनगरच्या साम्राज्याच्या राजानं पंढरीचा पांडुरंग त्याच्या राज्यात नेला होता. म्हणजे या पंढरीत पांडुरंगच राहिला नव्हता. पांडुरंग आला होता पुंडलिकाच्या भक्तीमुळे, पण तो त्याचा निश्चिम भक्त असल्यामुळे त्या विजयनगरचा जो सम्राट होता
तेही का हिंदूंचं साम्राज्य होतं. हरिहर राय आणि बुक्का राय या अशा दोन कानडी बंधूंनी त्या तुंगभद्रे नदीच्या किनाऱ्यावरती देवगिरीच्या यादवांच्या साम्राज्यानंतर हिंदूंचं साम्राज्य उभा केलं होतं. आणि त्यांचा उत्तराधिकारी असणारा तो रामराय, तो पांडुरंगाचा निस्सीम भक्त होता. पांडुरंगाची सेवा करायला मिळावी म्हणून तो पंढरीतून पांडुरंगाला विजयनगरला घेऊन गेला. आत्ताच्या भाषेमध्ये त्या शहराला लोक हम्पी म्हणतात. ते हम्पी शहर म्हणजे नुसतं मंदिरांचं शहर आहे. पण नाथांचे वंशज असणारे भानुदास महाराज हेही निश्चिम विठ्ठल भक्त होते. त्यांनी तो विजयनगरचा पांडुरंग परत पंढरीच्या गाभाऱ्यात आणून ठेवला. म्हणजे आज आपल्या महाराष्ट्राचं हृदयस्थान असणारी जी पंढरी आहे, पंढरीच्या गाभाऱ्यातच नव्हे तर पंढरीच्या मातीला जरी स्पर्श झाला तरी चारीधाम यात्रा केल्याचं पुण्य मिळतात असं म्हणतात. आणि ती पंढरी तुम्ही तुमच्या लेकरा बाळांकरिता आपल्या चिखलहोळ गावामध्ये आणलेली आहे. म्हणून एकदा तुम्हा समस्त ग्रामस्थांकरिता जोरदार टाळ्या. मायबापानं एक पडलेली भिंत तिची डागडूज करायची म्हटलं तर आपण म्हणतो पुढल्या वर्षी बघूया. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. पण पांडुरंगाचं मंदिर उभारत असताना तुम्ही हे कसलीच कारण दिली नाही. काय असतं ज्यानं त्यानं आपल्या कुवतीप्रमाणे. लक्षात ठेवा, मी हजारदा म्हणत असतो, देव मेला नाही. बरं, देव मेला नाही म्हणूनच कोरोनात आपण जिवंत आहे. असं समजा की आपण कोरोनात सगळेच पॉझिटिव्ह आले होते, पण देवानं आपल्याला दवाखान्यात जाऊ दिलं नाही. जर दवाखान्याची पायरी उभारली असती ना, आपल्याला आपलं गुंठा बी विकावं लागला असता आणि घर बी विकावं लागलं असतं. पण काय त्या पांडुरंगाची कृपा म्हणावी की त्यानं आपल्याला पॉझिटिव्ह येऊ दिलं नाही आणि पॉझिटिव्ह आल्यानंतरही मरू दिलं नाही. म्हणजे ज्यानं आपल्याला जिवंत ठेवलं. आयसीयू मध्ये गेलात की डॉक्टर म्हणतो काही काळजी करू नका, आता ते आमच्या 24 तास निगराणीमध्ये आहेत. पण तरी सगळीच्या सगळी माणसं जिवंत बाहेर येतात का? आपण जी माणसं पांडुरंगाच्या निगराणीमध्ये असणार आहेत, कुठं? आपल्या गावामध्ये. कारण 24 तास तुम्ही डॉक्टर इथं आणून ठेवलाय. आपलं जाऊ द्या हो, आपलं अर्ध आयुष्य संपून गेलं. पण ज्या मुलाबाळांकरिता आई म्हणून बाप म्हणून आपण रक्ताचं पाणी आणि हाडाची काढ करतोय, त्या मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि समृद्धी यावी म्हणून तुम्ही साक्षात पंढरीचा पांडुरंग, देहूचे तुकोबाराय आणि आळंदीचे ज्ञानोबा माऊली इथं आणून बसवलेत. त्याबद्दल एक वारकरी म्हणून तुमच्या चरणाचा स्पर्श. अनेक दिव्यातून जावं लागतं. लक्षात ठेवा, जो सेनापती असतो पहिला घाव त्याला सहन करावा लागतो. जसा वरबाप प्रत्येकाचे बोलले, त्या नवरीचा बाप जसा प्रत्येकाचं बोलणं आपल्या छातीवर घेतो पण हसत राहतो, तसं धर्माचं काम करणाऱ्या माणसानंही स्वतःला वधूचा बाप, वधू पिता समजावं आणि प्रत्येकाचं बोलणं छातीवर घ्यावं. पांडुरंग पाहतो, लक्षात ठेवा. पांडुरंगाकडे जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा पांडुरंग एवढा भरभरून देतो. सांगा ना, त्याची द्वारिका सोन्याची होती. सोन्याची द्वारिका सोडून तो बहादर इथं विटेवर येऊन बसला. कुणाकरिता? जो आपल्या मायबापाची सेवा करतोय. पांडुरंगाची केली नाहीये, पण मायबापाची निश्चिमंतकरणानं सेवा करतो. म्हणून तुम्ही सर्व ग्रामस्थांना पांडुरंग इथं आणला म्हणजे या गावामध्ये जे जे ज्येष्ठ असतील, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो त्याच्या वाट्याला वृद्धाश्रम कधी येणार नाही. कारण ज्या गावामध्ये पांडुरंग विराजमान झाला त्या गावात कधी ना कधी कुणी ना कुणी सांगतो हा पांडुरंग आला का? भगवान श्रीकृष्ण पंढरीत आला. 28 युगापासून तसाच तो उभा आहे. काय बापानो, मी 11वी 12वीला शिकवणारा गुरुजी आहे. मला माहिती आहे की ज्या पोरांकरिता तुम्ही रात्रीचा दिवस करताय
त्या पोरांच्या मनामध्ये काही वेगळं शिस्त आहे. त्यांना आपल्या धर्माची आपल्या संस्काराशी काही देणं नाही. गुरुजी आता दिवाळीला फटाके कमी आणि 31ला जास्त वाजायला लागले. ही सगळी रामदास महाराजांची ही जी पोरं आहेत ना, यांच्या वयाच्या आपल्या गावात 100-150 पोरं निघते. ते तिघ जर ही पोरं जर ती सोडली तर त्यांच्या वयाचं आपल्या गावामध्ये आणखीन कोणी आलंय का? मागच्या वेळेस आलतो तेव्हा माता भगिनींची संख्या कमी होती, पण आता समाधानकारक आहे. पण त्या तरुण मुलांचं काय, त्या बालकांचं काय, ज्यांच्याकरिता तुम्हाला वाटतं देवा पहिलं मरण आलं तर आम्हाला दे, पण आमच्या मुलांना दीर्घ आयुष्य दे. मग हे दीर्घ आयुष्य घरी बसून मिळत नसतं. लक्षात ठेवा. मन चंगा तो कठोत में गंगा, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. या मनाला प्रसन्न करणारा दवाखाना जर कुठं असेल तर तो ही नारदाची गादी आहे. म्हणून माय बापानो, एक परीस 2 पैसे कमी कमवा, पण आपल्या मुलांना संस्कार देण्याकरिता विसरू नका. कारण मी पुण्यामध्ये राहणारा महाराज आहे. गल्ली गल्ली मधली माणसं आता तिथं वृद्ध आश्रमात गेलेली आहे. निवारा नावाचा खूप मोठा वृद्ध आश्रम आहे. वैकुंठ स्मशानभूमीच्या बाजूला. म्हणजे निवारा ज्याला दिला तो तिथं मेला की लगेच इकडं भिंतीकडे पलीकडे त्याची डेड बॉडी फेकायची आणि त्याच्यावर अंत्यविधी करायची. तुम्ही सद्भागी आहात. कमीत कमी तुमच्या बापजाद्यानं इथं देवाचं मंदिर तरी करून ठेवलंय. कमीत कमी राग आला तर या मंदिरात तरी येऊन बसाल. आणि लाजकाज तुमचा लेख किंवा सून लहान नातवाला पाठवून म्हणेन जाय तुझ्या आज्याला बोलून आण, त्याला म्हणा जेवायचंय थेरड्या. त्यांच्या वाट्याला तेही नाहीये. ते कुठं विदेशातून आलेत का? नाही. त्यांनी देव आणि धर्म सोडला. लक्षात ठेवा. घोडा कितीही क्वालिटीचा असला तरी लगामाशिवाय तो पळू शकत नाही. तसा माणूस कितीही मोठा झाला तरी धर्माचा लगाम जर त्याच्या तोंडात नसेल तर त्याच्या आयुष्याला काही एक अर्थ नाही मायबापानो. आणि म्हणून तुम्हा सर्वांचं अभिनंदन याकरिता करावं वाटतं. तुमचे आभार याकरिता मानावे वाटतात की या गावामध्ये खूप सुंदर मंदिर तुम्ही उभारलं. साक्षात पंढरीचा पांडुरंग इथं तुम्ही अवतरलात. नवे नवे त्या निमित्तानं त्या आनंदामध्ये सहभागी होण्याकरिता मी बघत होतो, वाचत. तुम्ही जेव्हा ती लिस्ट सगळी वाचत होते, कोणी आपोआपल्या परीनं देणं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. तुम्ही किती देता, काय देता, देण्याकरिता जो शुद्ध अंतकरण लागतं ना. लक्षात ठेवा. जेव्हा भगवान श्रीकृष्णाला भेटायला सुदामा गेले, जाताना काय न्यावं? लाजत काजत पोहे नेले. बरं, आता सोन्याच्या नगरीमध्ये असणारा आपला सखा आहे, ते सगळे त्याचा पाहुणचार करायला लागले. आता एवढ्या मोठ्या ऐश्वर्य संपन्न आपल्या मित्राला हे पोहे कसे द्यावे? भगवंत म्हणाला, मित्रा, वहिनीनं माझ्याकरिता काहीतरी दिलं असणार आहे. त्यानं लाजत काजत ते काढावं आणि भगवंतानं आधाशी मनानं त्याचं ग्रहण करावं. भगवंताच्या पत्न्या बघत होत्या का? कारण त्या पोह्यामध्ये जे प्रेम होतं ते अमृतामध्येही नव्हतं. प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, Oh,
पंचक्रोशीमध्ये तुम्ही एक आदर्श घालून दिलेला आहे. आलं म्हणा, पूर्वीच्याला मराठी माणसाबद्दल आलं अंगात आलं अंगावर घेतलं शिंगावर. शिंगावर घेण्याचा अर्थ असा होतो की त्याचा ध्वज निर्माण करणे, आणि असा परमार्थाचा एक नवीन आदर्श आपल्या गावानं इथं घालून दिलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, हे आता खूप झालंय, म्हणजे माझं मन एवढं प्रसन्न झालंय की तुम्हा सगळ्यांना बघून. जेव्हा मी पहिल्यांदा कीर्तनाला आलो होतो तेव्हा जी उणीव मला भासत होती ती आजच्या घडीला ती उणीव इथं भासत नाही. पण एक उणीव भासते, जशा या ताई इथं येऊन बसल्यात ना, तसे तुमच्या वंशाचा दिवा इथं आला पाहिजे. पण तो तुम्ही ठेवलाय मोबाईलवर. बघा तुम्ही इथं सर्वे करा नीट जरा. या कोपऱ्या कापऱ्यात बसलेले ते बी अंदाजाने बसलेत. समजा ह्यो धोत्र्या पिसळला, तो लग्न राहिले. मी 11वी 12वीला परीक्षा घेतो, मी हिंदी विषय शिकवतो. मी हिंदी मध्ये MA MPhil माऊली. सेटिंग बिघडू नका. एक मिनिट. हरी हरी वाटल्यास एकदम बंद करायचं. हरी. हा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी 11वी 12वीला शिकवणारा गुरुजी आहे, हिंदी विषय शिकवतो. पोराला म्हणलो 20 पैकी 20 अंक देता हूं, तुझे क्या बनना है पहले बता. तू म्हणला गुरुजी दोघे ना. घे माझ्या काय बापात चाललं. 20 पैकी 20. तुम्ही म्हणता नास कस काय दिले. कधी कधी दुसऱ्याची म्हैस आपल्या गोठ्यात आणायची असेल तर हिरवा चारा द्यावा लागतो तिला. आपल्याला कमी खाऊ घालावं लागतं. दुसऱ्याला नवीन नवरी आली तर बघा सगळे पुढं 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 करायला लागतात. का? एकदा का आपल्या घरात आली की मग बघू तिचं. तुझं म्हणलं मार्क पाहिजे, घे, घेऊन टाक. थोडा इको. मतलब तू सच्चे दिल से बता कि तुझे क्या बनना है. बोले गुरुजी कुछ बनो ना बनो, लेकिन मरने के पहले कम से कम एक बार दुल्हा बनना है. त्याला मरण्या अगोदर कमीत कमी एक वेळा नवरदेव बनायचे. कमीत कमी एक वेळा. मासा किती वेळा बनतो बाबा. म्हणजे आपल्या पोरांचं स्वप्न काय लक्षात ठेवा. मी हे तुम्हाला म्हणालो, हे पोरं बघितल्यानंतर आपल्या गावातल्या पोरांना असं मनातून खदखद झाली पाहिजे की आपण का अशा वारकरी शिक्षण संस्थेत शिकायला जात. हे काही गोरगरिबाच्या दारिद्र्य रेषेतले पोरं नाहीये ते. या पोरांचा हिशोब काढला तर यांच्या बापाकडे 25-25, 30-30 एकर शेती निघत. हे शाळाही करतात आणि परमार्थही करतात. ते काय 24 तास त्या वारकरी शिक्षण संस्थेत एवढं हरिमुखे म्हणा म्हणत नाही. आम्हीही परमार्थ करतो, पण नोकऱ्या करून परमार्थाकडे. परमार्थ करण्याकरिता काहीही सोडण्याची गरज नाही, फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते. बघा ना, त्यांनी काल रात्री पिली, त्याला पचली नाही, त्यानं उलटी केली. उतरल्यानंतर परत दुप्पट वेगानं तो सकाळी त्या दुकानापुढे जाऊन उभा राहिला. लोक म्हणतात काय कमाल आहे राव, काय कमाल आहे. काल रात्री तर एवढा घायाळ झाला, पण त्यानं त्याच्यावरचं प्रेम कमी होऊ दिलं का? ते वाईट गोष्टीवरचं प्रेम कमी होऊ दे ना. आपण चांगल्या गोष्टीवरचं प्रेम का कमी होऊ द्यावं माऊली. आणि म्हणून आपल्या मुलांनीही लक्षात ठेवा, वैद्य वाचविती जीवा कोण ध्याती देवा. वैद्यानं जर जीवाला वाचवलं असतं तर हे मंदिर उभारण्याची गरजच नव्हती. कोण मरायला गेलं असतं. कोरोना आला होता, विज्ञानाकडे औषध नव्हतं, तेव्हा कोणता दवाखाना उघडा होता. खिडकीतून लोक मंदिराकडे बघायचे, पांडुरंगाकडे बघायचे. पांडुरंगा वारी करेन बाबा. शेजारी पॉझिटिव्ह आला आणि शेजाऱ्याच्या दरवाजाकडे बघून फवारे मारायचे, पंप मारायचे तिकडून विषाणू येऊ नये म्हणून. मग फुटपाथवर झोपणाऱ्या भिकाऱ्याला होता का घर? सॅनिटायझर होतं, मास्क होता, पण एकही भिकारी मेला नाही. आमच्याकडे पिंपळे सौदागरला एक ग्रस्त आहे, तिथं एका गुंठ्याला 80-85 लाखाचा भाव आहे. त्यांच्याकडे 4 एकर जमीन आहे गुरुजी, 4 एकर. ते म्हणले आपल्या घरातला एकही माणूस मरता कामा नाही.
पहिल्या लाटेतच त्यांनी 3-4 व्हेंटिलेटर गोदामाखाली पार्किंग मध्ये तळघरात आणून ठेवले. काय पैसा पाहिजे तेवढा घे म्हणले त्याला, पण व्हेंटिलेटर आपल्याला पाहिजे. त्यांनी याच्यात ठेवले, पण तरी त्यांच्या घरातले 6 मधले 3 माणसं मेले. म्हणजे व्हेंटिलेटर आणल्यानंतरही त्याच्या घरातले 3 माणसं मेले. म्हणजे लक्षात घ्या, पैशाने जर माणसं वाचवता आली असती तर टाटा बिर्ला कधी म्हातारे झालेच नसते. फक्त मेले असते ते भिकारीच मेले असते. पण भिकारी दड दाखवत आहे. काल रात्रीची भाजी तो 2 दिवस खातो. काल दिलेल्या पुरणाच्या पोळ्या त्यानं 8 दिवस पोरांना खाऊ घातल्या वाळून. आणि वावळ महाराज सकाळी केलेली आमटी दुपारी हाणायला तर त्याच्या पोटात WWF तयार झालं. लक्षात घ्या, श्रीमंत कोण आहे? ज्याचे पंचेंद्रिय तंदुरुस्त आहेत. कोणाची पंचेंद्रिय तंदुरुस्त आहेत? जो देवावरती श्रद्धाभाव ठेवतो. आणि ज्याचा देवावर श्रद्धाभाव असतो त्याचा अवघ्या जगावर श्रद्धाभाव निर्माण होतो. का? कारण त्याचा ज्ञानोबा माऊली त्याला पसायदान देऊन गेलेला असतो. म्हणून उद्याच्याला तुमची मुलं काय होतील काय होणार नाहीत ही दूरची गोष्ट आहे, पण त्यांच्यावरती जर सोनेरी महल उभा करायचा असेल तर त्यांचा पाया मजबूत झाला पाहिजे. आणि हा पाया जर मजबूत करायचा असेल तर त्यांच्यावरती धर्मसंस्कार होणं, अशा सोहळ्यांचे त्यांनी साक्षीदार झालं पाहिजे, तरच त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. जोरदार हे श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेचे जेवढे वारकरी येथे यांना जोरदार टाळ्या वाजवा. एकदा जरा असं गोड चेहरे बघा. लक्षात ठेवा, मी नारदाच्या गादीहून म्हणत असतो, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्याच गळ्यात नवरीची माळ पडणार. परत एकदा तुम्हाला सांगतो, देवा शपथ सांगतो, मी नारदाच्या गादीहून खोटी शपथ घेणार नाही. आता तुम्हीच ठरवा उद्याच्याला तुमची लेकरं बळ आणायची का नाही. महाराज या चहा घ्यायला या महाराज या. महाराजानं पाय ठेवलाय तिच्या उंबऱ्यावर. लगेच म्हातारी पळत आली, महाराज आशीर्वाद द्या. म्हणलं आजी कसला आशीर्वाद? नाचून येईल असा आशीर्वाद द्या. आजीची जायची वेळ आली तरी तुला नाचुनाचा चेहरा पाहिल्याशिवाय ही जीवच जाऊ दे. पण तुझा नातू करतो तरी काय? नातू जन्माला आला तेव्हा ही सगळे ते नातवाला बघितल्या नातवाच्या अंगात कपडे नाही, पण ही म्हणजे आला गा वत्सला, नवरदेव आला, नवरदेव. असा नवरदेव. म्हणून आपल्या पोराला माहितीये मी आयुष्यात काही होईल नाही तर नाही होईल, पण माझा जन्म झाला तो लग्नाकरिता. म्हणून जर पोरानं काही लिहून आणलं नाही गुरुजी तर मी म्हणत असतो, नालायकांना शापच देतो तुम्हाला. ते म्हणजे कोणता? म्हणजे होऊन मारा. लिहून आणतो. काल परवाची गोष्ट आहे. शिबिराला पोरं मी राजगड ते तोरणा नेले. म्हणलो पोरांनो, कोणाकोणाला संन्यासी व्हावं असं वाटतं रे? एकाने हात वर केला, एकाने केला नाही. 11वी 12वीची पोरं आहेत. याला जबाबदार कोण आहे? घरातली थेरडी म्हातारी. ती कधी म्हणली का वत्सला इंजिनियर आला ग, डॉक्टर आला ग? नाही, नवरदेव आला ग. नवरदेवाला नाकाचं असा काढावा का असा काढून असा टाकावा हे कळावा. त्याच्या लग्नाची चर्चा आजी करते. लक्षात ठेवा, याला आपल्या घरातले जबाबदार आहे. एकाच कुळात जन्माला आले पांडव आणि एकाच कुळात जन्माला आले कौरव. एका आईच्या वाट्याला 100 होते, पण त्यानं एवढं पाणी घातलं एकही हाताला आला नाही. आणि एकीच्या वाट्याला फक्त 5 होते, 5तला एकही वाया गेला नाही. याला कुळ आणि खानदान जबाबदार नसतं, याला वाढवणारी आई जबाबदार असते. एका शेतकऱ्याची मोसंबी चांगली आली, दुसऱ्याच्या शेतीतली ती मोसंबी जी होती ती वापून गेली. दोघांचं बी एकच आहे, पण हा वेळच्या वेळी मशागत करत होता आणि हा मशागत करत नव्हता. जमलो पाणी सोडून द्यायचा, रात्रभर पाणी दारातलं पाणी पलीकडच्या शेतात, पलीकडच्या शेतातून त्याच्या पलीकडे वड्याला जायचं पाणी. हाही पाणी देत होता, पण जागृत अवस्थेत देत होता.
हाही पाणी देत होता, पण निद्रित अवस्थेत देत होता. म्हणून पाणी असतानाही, क्वालिटीचं बीज असतानाही वाट्याला काही आलं नाही. एकाच्या आलं पण दुसऱ्याच्या हाताला काहीच लागलं नाही. अशा फुटक्या नशिबाचं जर व्हायचं नसेल तर तुकोबाराय पहिल्या चरण गाण्याकरिता आलेले नागेश महाराज पवार यांच्याकरिता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संगीत विशारद असणारे म्हणजे संगीताचे क्लास चालवतात पुण्यामध्ये. संगीतायन नावाचं त्यांचं विद्यालय आहे आणि ते बरमुड्यावाल्याला अगोदर रामकृष्ण हरी म्हणायला शिकवतात. म्हणजे मुसलमानानं मस्जिदीत जायचं पण रामाचं भजन म्हणायचं अशी गोष्ट आहे. तुमचा कस काय बाबा, कारण पुण्यामध्ये जेवढे बरमुड्यावाले आहेत माल आपलाच आहे, माल आपलाच आहे, फक्त पॅकिंग दुसरी आहे. पॅकिंग दुसरी असल्यामुळे ते वाटत नाही. लक्षात ठेवा, ते बोलायला लागलं त्याला म्हणलं व्हॉट इज युअर नेम, आय एम रॅम. व्हॉट इज युअर नेम, आय एम सॅम. बापाचं नाव पांडुरंग. रॅम पांडुरंग भोसले, रॅम पांडुरंग भोसले. मग नंतर शोधायला गेलो तर दाखल्यावर त्याचं नाव राम निघालं. बघा, आईनं आत्यानं नाव त्याचं राम ठेवलं, पण हे भुसणारं साऱ्या गावाला सांगायला व्हॉट इज युअर नेम, तो आय एम रॅम. बापाचं कसं काय बनलं पॅन्ट, असं थोडं करता येते. पांडुरंगाचं पांडुरंगच ठेवलं. म्हणून आत्ताची पोरं व्हॉट इज युअर नेम म्हणलं की त्यांचंच नेम सांगतात, त्यांची नावं त्यांनी बदलली आहेत. आमचा एक मित्र होता, मित्र साईनाथ नाव ठेवलं त्याचं, आणि तो लिहिताना लिहायचा साहिल. नाव बघा आता. लक्षात ठेवा, पूर्वीचे आपले बाबजादे एवढे आनंदी का होते, त्यांच्या लेकरा बाळाचे नाव देवाचे होते. आता तर कोणीच ठेवीना, कोणालाच आवडा ना. अंदाज बांधा, हा गजानन महाराज जर गजानन महाराज नसता तर तुमच्या या पॉम्पलेट वर तुम्ही नाव छापलं असतं का? रॉकी महाराज वावळ, टॉमी महाराज वावळ. तुम्ही असले कसले नाव, हे आपलं दिसत नाही.
नावात काय, नावात सगळे लक्षात घ्या. आपल्या लेकरा बाळाचे नाव ठेवताना, मी आमच्याकडे भूगोलाच्या मॅडम आहेत, त्यांनी नवीन इमारत बांधली. मग त्यांचे 3 सासरे, 3 सासरे म्हणजे 3 भाऊ आणि त्यांच्या 3 बाया, असे 6 जणांच्या नावाचं त्यांनी कॉकटेल केलं. आणि त्यांच्या घराला नाव त्यांनी दिलं मालकीश निवास. नाव काय? मालकीश निवास. म्हणलो माल वेगळा काढा आणि किश वेगळा काढा, काय अर्थ होतो? लक्षात ठेवा, शिकलेले आणि व्हापल्याले जेवढे वाया गेलेत ना, आता नवीनच फॅड आलंय. आईचं नाव बापाचं नाव दोघांची करायची भेट आणि त्याच्यातून आपल्या लेकराचं नाव काढायचं. काय कमाल म्हणावी. किती मोठे सायंटिस्ट आपण जन्माला घातले. लेकरू जन्माला आल्यानंतर देवादिकाचं नाव न ठेवता दोघांचं हे लगेच तुटून पडते. लेकरू जगात येण्या अगोदर तर नाव तयार, अगोदर नाव. बॉय झाला तर हे, गर्ल झाली तर हे. लक्षात. हे मी का सांगतोय? तुकोबाराय म्हणतात, पायक तो प्रजा राखोनिया कुळ. आणि आपल्या कुळाला काय शोभेल असं वागलं पाहिजे. एक तरी मुसलमानाच्या पोरानं त्याच्या आम्मीला मम्मी म्हटलंय काय? डॅडी म्हणते काय ते त्याच्या आबूला? बरं, एका तरी ख्रिश्चनाच्या पोरीनं म्हणा, पोरानं म्हणा, आपल्या मम्मीला आई म्हटलंय का? ते आपल्या बापाला बाबा म्हणतंय काय, आजोबा म्हणतंय काय? अरे मग आपल्यालाच खरकट खाण्याची का सवय लागली? सांगा. इथं इतके जेवढे उपस्थित आहेत यातले लहान लेकरं किती जण आपल्या आईला आई म्हणतात? हात वर करा बरं. आता तुम्हीच डोळे आजाबा. पण तुम्ही 40च्या पुढे गेल्यात. मी म्हणतो लहान लहान मुलं, तुम्ही तुमच्या आईला आई म्हणायच्या म्हणून तर इथं साक्षीदार व्हायला आलात. आपण तुमचा वंशाचा टेंबा घरीच ठेवलाय तुम्ही. मी दिवा कधी म्हणत नाही त्याला, टेंबा म्हणतो. टेंबा जाळायला कामा येतो. आणि हे टेंबे आपल्या वाट्याला फक्त वर्ष श्राद्ध, ते बी पहिलंच. वावळ महाराज मेला, त्याच्या वाट्याला 10वा आणि 13वा, पुण्यतिथी नाही. वर्ष श्राद्ध आलं, पलंगाखाली वावळ महाराज कोंबला होता. म्हणजे कोण? त्याचा फोटो. पोराचा हातच पुराणा. त्यानं लगेच एकदम पिछे मुड झाला, असा पाय मागत टाकला आणि मग वावळ महाराज वराडला. 2 तास पूजा होईपर्यंत ठेवला. नंतर त्याची सून म्हणाली, कोणाची? वावळ महाराज. ते म्हणतात, महाराज तू तर उभा दिसतो. सगळे प्रयोग आपल्यावर करायचे म्हणजे कोणी आडवा येत नाही. नाही तर गावातून गाडीच जाऊन देईनात लोक. तुला इशारा झालाय बाई. तुम्हाला वाटतं माय काय महाराज म्हणा बाई, नोकरी बी करतो, काय भाग्यवंत त्याची बायको म्हणावी. म्हणावी आम्हाला माहितीये काय म्हणावी. पोरगी बघायला गेलो तेव्हा धोतरात नाही, जेव्हा धोतरात जायचो तेव्हा लग्नच जुळायचं. मग पॅन्टीत गेलो, ते म्हणाले प्राध्यापक आहे पुण्यामध्ये, वा वा वा, MA झालं, MPhil झालं, PhD झाले, डॉक्टरेट झाले, वा 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 वा. बायको घरी आली, तिनं कपाट उघडलं, सगळे धोतरच पडले. आमच्या वाट्याला विघ्न कमी येतोय. काल परवा आता आईचं सध्या आलोय, सध्या महाराजाला माहिती आहे आमच्या घरात कर्फ्यू पेटलेला आहे. काळा तोंडकर. व्हॅलेंटाईन डे आला, बायकोने काय मागावं? आता आपण काय राजा दशरथ येतोय? ती म्हणली धोतर घालायचं सोडा आणि कीर्तन बंद करा. अवघडे. वावळ महाराज हा प्राध्यापक जरी असला तरी कॉलेजला धोतरातच जातो, कारण त्याला बाप बदलण्याची सवय. आपण आपले संस्कार जपले पाहिजे. लक्षात ठेवा, जर आपण आपले संस्कार जपणार नसू तर आपल्याला ओळखणार तरी कोण हो जगात? एकच अमिताभ बच्चन जो सुपरस्टार होतो, कितीतरी त्याचे डुप्लिकेट आले. नाव लक्षात आहेत का? मग आपला जो ओरिजिनल ब्रँड आहे, आपली जी ओरिजिनल ओळख आहे,
ती ओळख आपल्याला मरेपर्यंत टिकवता आली पाहिजे आणि ती ओळख केवळ हिंदू म्हणून आहे. विठ्ठल विठ्ठल. या महाराजाचा अभिमान वाटतो. असे बुरमुड्यातले आले ना की ते म्हणतात महाराज महाराज हमें सारे का मापा में जाना है. ते टीव्हीवर जायचंय त्याला, त्या गाण्यात भाग घ्यायचाय त्याला. मुझे भैरवी शिकाव. भैरवी म्हणजे सगळ्या पंक्ती उठल्यावर ज्या पत्रावळ्या जमा केल्या जातात त्याच्यानंतर कोणाचीच पंगत नाही, म्हणजे त्याच्यानंतर कोणाचंच गाणं नाही, त्याला भैरवी म्हणतात. जे आल्या आल्या म्हणतोय भैरवी शिकाव. कस काय शिकाव? म्हणजे म्हणतात तुमचा गळा अगोदर साफ करावा लागेल. किससे करना पड़ेगा? फिनेल से करना है या और किससे करना है? बोले नहीं, रामकृष्ण हरि बोलो. जो जो आपके स्वर में बैठा है ना वो सब गंदगी निकल जाती है. बोला ऐसा है क्या? मग ते रामकृष्ण हरी म्हणायला लागतो. म्हणजे यांच्या संगीताच्या क्लासची सुरुवात इथं होती. एक वारकरी जर संगीत शिक्षक झाला तर काय करू शकतो हे महाराजावरून. हे तो पकवाज वाजायला जे बसलेले, ज्यांना पद्मविभूषण पद्मश्री सन्मानानं सन्मानित करण्यात आलं, असे सुरेशजी तळवळकर गुरुजी यांच्याकडे शिकणारे. ते वारकऱ्याचं वाद्य त्यांनी दुबईला, फ्रान्सला आणि श्रीलंकेला नेऊन पोहोचवलंय. लक्षात ठेवा मायबापांनो, आपली संस्कृती ही जगभर पोहोचू शकते, फक्त तिच्यावर निष्ठा असावी लागते. लहानपणी जेवढी होती ना, सांगा बरं, लहान बाळाला त्याची आई दाखवा आणि नंतर माधुरी दीक्षित दाखवा. माधुरी दीक्षितची साडी क्वालिटीची आहे, तिची टिकलीच 25 लाखाची. कोणाची? माधुरी दीक्षितची. पण लहान बाळाला आई आवडेल का माधुरी दीक्षित? पोरग झेप कोणाकडे घेईल? अरे ती आपली आई आहे. तसे हे आपले संस्कार आपले आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, खरा पायी कोण, खरा वारकरी कोण, खरा मावळा कोण? जो समाजाची काळजी घेतो आणि आपल्या खानदानालाही उणे पण येऊ देत नाही. जे जे परकीय मूल्य आहेत ते ओळखतो. आताच एक राष्ट्रीय सण येऊन गेला माऊली, तुमच्या गावात आला का नाही माहिती नाही, पण 14 फेब्रुवारी येऊन गेला. मोबाईलवर सगळ्यांनी स्टेटस ठेवले. 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे. आता प्राध्यापकाची बायको म्हणल्यावर ती म्हणली हॅपी व्हॅलेंटाईन डे सर. मग मी काय म्हणावं? मी म्हणलो रामकृष्ण हरी. तिकडे मोबाईलच स्विच ऑफ झाला. जगडा उघड आहे. म्हणून मी म्हणालो, लक्षात ठेवा, आपल्या जन्म देणाऱ्या आईला आई म्हटल्यानंतर तिच्यातलं वात्सल्य जिवंत होतं. मम्मी शब्दाचा अर्थ डिक्शनरी मध्ये निघतो, मेलेल्या मुडद्याला पट्ट्या पुट्ट्या बांधून लिक्विड मध्ये कोंबून ठेवतात. कुठं? इजिप्त मध्ये. त्या मुडदा घरांना ममी म्हणतात. ममी. हे काय इकडे बाजूला आजूला बसलेले जे आकाराने बसलेत ना, तुम्ही नाही बरं का, नाही तुम्ही लगेच पळून जाईल. हे आणखीन बाहेर बसलेत अंदाजानं. त्यांनी ममी 1, ममी 2, ममी 3 सगळं बघितलंय बघा. म्हणजे जन्म देणाऱ्या आईला पण आई न म्हणता ममी म्हणायला लागलो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तोच खरा पाईक, तोच खरा मराठी माणूस आहे जो प्रजेची काळजी घेतो आणि आपल्या कुळाची लाज राखतो. ही लाज राखण्याकरिता जे जे परकीय मूल्य आले. तुमच्या गावात मॅगी आली का? मॅगी आली का माऊली? लहान आली. भिकमागीची मावस बहीण मॅगी आहे. तिला 32 वेळा चावावं लागतं. हा नियम लागतच नाही. अर्ध ताटात, अर्ध वटात आणि अर्ध पोटात. बरं ते काय ताट असं खाली ठेवायला जमत नाही. म्हशीच्या लोढण्यागत असंच धरावं लागत. इथून कोंबावं लागत. असं इथून म्हणल्यावर सगळं ढेबरावर येत. पण आवडायली कुणाला? आवडायली 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला आवडायली. फुरू आणायला लागले. ते बीडला कीर्तनाला गेलतो. आणि ज्या म्हातार बाबाच्या 75चं कीर्तन झालं होतं, म्हणलो त्या घरात जरा फ्रेश व्हावं, पुढच्या गावाला जायचं होतं. गेलो तर बाबा मॅगी हाणायला लागले. बरं हाणायला लागले तर आमच्याकडे लक्ष बी नाहीये. नुसतं सुनीला आवाज द्यायचा, अगं स्वाती मॅगी खर्रटच झाली बघ. सून पळत पळत यायची, तिच्या लेकाच्या ताटातली मॅगी खायची, म्हणायची दादा कसली खरड झाली, उलट मीठ कमी पडलं.
पण आम्हाला माहिती होती खरंच करड झाली होती ती. म्हातार बाबानं इथं धरली प्लेट, ताटातली मॅगी मेड इन चायना असू शकते, पण याच्यातून पडणारी मॅगी काय मेड इन चायना असेल काय? दुसऱ्याचा माल डुप्लिकेट निघू शकतो गुरुजी, पण देवाचा माल डुप्लिकेट निघत नाही. 2 मॅग्या त्याच्यात पडायच्या आणि बाबा त्यालाच घुसळायची. मग आता खरट नाही लागेल तर काय तुरट लागल? सांगण्याचा अर्थ काय? शेवाया आपल्या जावयाचं जीवन शेवायाशिवाय होत नव्हतं, शेवायाचा भात खाल्ल्याशिवाय. आता जावाईच 1 किलो आणतोय काळ्या कॅरी बॅग मध्ये. मामी बरं भिकाऱ्या आलास, येतानाच आणतोय तो काळ्या कॅरी बॅग मध्ये. अरे 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 जावाई येणार आहे तू? हा सासरवाडीला आलास मर्दा आणि हे घेऊन. एखादं लहान लेकराला खेळणं आणतं, मिठाई आणतं, काय याने काय आणलंय? कुट्टुम कुट्टुम खट्टा. लक्षात घ्या मला काय म्हणायचंय. आपलं कुळ, आपल्या परंपरा, आपले संस्कार जर आपण नाही जपले तर हे जपण्याकरिता कोणी अफजल खान येणार आहे का? लक्षात ठेवा, जेवढा ख्रिश्चनाचा पोरगा शिकला तेवढा तो रविवारचा चर्च मध्ये जातो. सोन्याचं दुकान जरी असलं तरी मुसलमानाचं पोरग उघडं ठेवतं आणि जुम्माची नमाज अदा करायला जातं. आणि आपलं मुसनाळ त्याच्याच बापाला विचारतं, झाला का तुमचं टाळ कुठून? नाही का याच्या मेंदूचा मुका घ्यावा, म्हणजे त्याच्याच घरात राहतो त्यालाच टाळ कुठे म्हणतो. पारखिया मुळ छेदी दुष्टा. आणि म्हणून हे जे परकीय मूल्य आपल्या घरामध्ये येतात हे ओळखता आले पाहिजे. लक्षात घ्या, काल परवाची गोष्ट, इंग्रजी शिकवणारे आमचे प्राध्यापक जवळ आले आणि मला जाळण्यासाठी एक व्हिडिओ दाखवायला लागले. म्हणजे गुरुजी बघितलं का? म्हणलो काय? ते म्हणले अंड शाकाहारी आहे. म्हणलं अंड शाकाहारी आहे कस काय? म्हणजे बघा ना हे युट्यूब मध्ये. अरे म्हणलं युट्यूब आहे येड्या, ते कस काय ते मला अगोदर तर सांग. नाही नाही म्हणे हे जे त्या पोल्ट्री फार्म मधले अंडे असतात ना त्याच्यातून पिल्ल बाहेर येत नाहीत म्हणून शाकाहारी. म्हणलं मग त्याला टेस्ट टू बेबी सेंटरला पाठव म्हणजे पिल्ल बाहेर येत. तुमच्या लक्षात येतंय का? आपल्या माळकऱ्याला बाटवण्याकरिता आज आपल्या हातामध्ये असं एक विष आलंय मोबाईलच्या रूपानं. आपण माणसावर आणि ग्रंथावर कमी त्या मोबाईलवर जास्त विश्वास ठेवायचा. पारखिया मुळ छेदी दुष्टा. म्हणून आपल्या आईनं सांगितलं ना, बाळा हा तुझा बाप आहे, तर आपण डोळे झाकून विश्वास ठेवला पाहिजे, तरच ती खरी अवलाद आहे. म्हणून आपल्या संत महंतानं, आपल्या बाप जात्यानं, आपल्या पूर्वजानं जो धर्म आपल्याला सांगितलाय, बाळा हा प्रभू राम आहे, बाळा हा भगवान श्रीकृष्ण आहे, हे तुकोबा राय आहेत, हे ज्ञानोबा माऊली आहेत. गर्वहरण करण्याकरिता भिंत चालवणारे ज्ञानोबा माऊली आहेत. लगेच आमचे शिकल्या सवरलेले म्हणतात, हा काहीतरीच काय, कस काय भिंत चालवता येईल वा? नरसाळ्या, इथं हजारो मोबाईल आहे आणि तिकडून ते व्हिडिओ कॉल करताय ना आपल्याला बरोबर कळतंय. वायर आहे का त्याला? नाही नाही ते कसं आहे सर, ते तरंगावरती येत आहे ना, पण तरंग तुझ्या कानातून नाही चालला वे, त्याच्यातला आवाज काय आहे ना तरंगातला तुला. म्हणजे तुम्ही जे शोधलो ते विज्ञान आहे. आणि आमच्या संत म्हणताना निर्जीवालाही सजीवासारखं चालवावं ते मात्र तुम्हाला थोतांड वाटतं. प्रभू रामानं राम सेतू उभा राहावा, तो प्रभू राम लोकांना काल्पनिक वाटू लागला. ज्यानं अवघ्या जगाला कृष्ण नीतीनं युद्ध कसं जिंकावं त्या भगवान श्रीकृष्ण ही आपल्या अवलादीना काल्पनिक वाटू लागला. म्हणून हे जे विष कालवल्या जात आहे ना सध्या आपल्या समाजामध्ये, तुकोबाराय म्हणतात सच्चा पाईक ते विष ओळखतो, त्याचा विच्छेद करतो. आणि ते जर करता आलं तर अशाच पायिकाला नाईक होण्याची संधी आहे दुसऱ्या चरणात.
प्रजेचं रक्षण करता येतं, ज्याला कुळाची लाज राखता येते, ज्याला परकीय मूल्य ओळखता येतात, अशाच पायिकाला नाईक होण्याची संधी. पायिक कोणाला म्हणावं? मागच्या वेळेस मी म्हणून गेलो, पण याच्यातले बरेच जण तेव्हा नसतात. तुकोबाराय म्हणतात पायिक कोणाला म्हणावं? जो आपल्या स्वामीच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो त्याला पायिक म्हणावे. आता वारकऱ्याचा पायिक कोण आहे? ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराज. त्यांच्या शिकवणीवरच, त्यांच्या सूचनांवरच आपण पुढे चालतो. त्या तरण्याबाण पोरांचा स्वामी कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. मग लक्षात ठेवा, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे चालतात त्यांना पायिक म्हणतात, त्यांना वारकरी म्हणतात, त्यांना मावळे म्हणतात. म्हणून आपण हजारदा विचार केला पाहिजे की जर मी वारकरी असेल तर मी वागावं कसं, बोलावं कसं. कारण माझ्या वागण्या बोलण्यातून माझं काही जाणार नाही, पण ज्या वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून मी जगतो त्या वारकरी संप्रदायाला लांछन लागता कामा नये. म्हणून पोरांनी सुद्धा शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना हजारदा विचार केला पाहिजे, शिवाजी महाराजांना जर्मन डीजे लावला होता का ब्राझील डीजे लावला होता? शिवाजी महाराजांच्या मावळ्याने देशी टाकली होती का विदेशी टाकली होती? लक्षात घ्या. आपल्या पोरांच्या गाडीवर लिहिलेलं असतं ओव्हरटेक केलंय वाघानं, काय पाहतोस रागानं. वाघ कितीचा आहे? 38 किलोचा आहे. काय चालवतोय? बुलेट चालवतोय. वारं आलं की बुलेटला धरून बसतो, वाघ उडून जाऊ नये म्हणून. आपला वाघ डरकाळी फोडायला गेला की पिचकारी पडते, कारण आपला वाघ मावान गोवा हाणायला. पाहुणे बघायला आले आपल्या वाघाला, वाघ दारात उभा होता, वाघानं स्माईल दिलं, पाहुणे तसेच निघून गेले. पाहुण्याला कळलं 24 कॅरेट कोण आहे? नवरदेवाचे दात 24 कॅरेटचे आहेत का सोनाराच्या दुकानातलं सोनं 24 कॅरेटचं आहे? लक्षात घ्या मायबापानो. तेव्हा मात्र आई वडिलांची लाज काढल्या जाते. म्हणून पोरं जन्माला घालणं खूप सोपं आहे, पण त्याचा छत्रपती शिवाजी महाराज बनवणं अवघड आहे. का अवघड आहे? हे तूच आवू तूच जाऊ धडधडणारी जात्वच्या पोट ही मरा
शिवाजी महाराज जर जन्माला यायचे असतील तर आऊ साहेब असाव्या लागतात. अगोदर आऊ साहेब संस्कारित असल्या की बाळराजे संस्कारित होतात. महाराजांचा जन्म झाला फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराजांचा जन्म झाला. आणि महाराजांचा जन्म झाल्या झाल्या आऊसाहेब म्हणाल्या कमाल. बरोबर आहे. शिवाजी महाराज आपल्या आईला काय म्हणायचे? मम्मी म्हणायचे का मॉम ग? काय म्हणायचे? आऊसाहेब म्हणायचे. बघा जगातला एकमेव पोरग आहे जे आपल्या आईला साहेब म्हणत. म्हणजे माझी आई म्हणून शिवाजी महाराजांना वडिलाचं आणि आईचं प्रेम एकाच व्यक्तीनं दिलं आणि ते म्हणजे आऊसाहेब. शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानं आऊसाहेब लगेच दुसऱ्याचं खरकट उचलायला नाही गेला. कमान कमान माय चाईल्ड कमान. माझी काकांना फाईन किस द्या बरं. फाईन किस म्हणजे असं बाहेर लांबच्या लांब मुका द्यायचा आपल्या. अरे 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 अहो मी गुरुजी ज्या रस्त्यानं जातो ना कॉलेजला तिथं पांडुरंगाचं मंदिर आहे. पुजारी पूजा करायला जातो. 7 वाजता माझा जाण्याचा वेळ आहे 6:45 आणि मी चाललो की ते रोज मला म्हणतो गुरुजी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. नाही त्याच्या मेंदूचा मुका घ्यावा. अरे तू पांडुरंगाचा पुजारी आहे ना नरसाळ्या. अरे तू तरी शुभ प्रभात म्हण. तू तरी शुभ सकाळ म्हण. गुड मॉर्निंग राम राम आता कोणी म्हणेना. हॅलो 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 आणि तसाच तूच पडत. बघा फोन उचलल्यानंतर म्हातारी सुद्धा म्हणते हॅलो वाचला हॅलो हॅलो. लक्षात घ्या. आम्हाला फोन आला की आम्ही अगोदर म्हणतो रामकृष्ण हरी माऊली बोला. तिकडचं नुसतंच बोलत आहे ते रामकृष्ण हरी म्हणत नाही का? त्याचे दात बित पडले तर करायचं. इकडून तुम्ही हॅलो म्हणा तिकडून मी ते हॅलो म्हणतोय. हा हॅलो हॅलो आवाज येतो का नाही तुम्हाला? हॅलो. पण रामकृष्ण हरी म्हणल्यानंतर म्हणतोय गुरुजी ते नाही म्हणत. बरीच कार्टी स्वतःचेच फोटो त्या प्रोफाईल वर ठेवायला लागले. प्रोफाईल ठेवायला स्वतःच्या स्वतःचा फोटो म्हणून यांना जगात त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच आवडणार. कटिंग अशा मारायला लागले ते एनाकोंडा स्टाईल. वर इकडून बाधरायचं वरून तसंच ठेवायचं. नाव्याचा बी फायदा आहे ना. इकडून कटिंग केली इकडून कटिंग केली. नाव्याला झोप आली म्हणून वरून तसाच ठेवला. स्टाईल बदलल्यात. अशा स्टाईल झाल्यात रंगीबेरंगी चित्र विचित्र झाल्यात. माय बापानो तुकोबाराय म्हणतात आपण मराठी माणसा आपण हिंदू आहोत. आपल्या संस्काराची ज्योती पेटवण्याकरिता आईनं अगोदर तयार झालो पाहिजे तरच त्या पायिकाला नाईक होण्याची संधी आहे. आणि जेव्हा तो पायिक नाईक होईल तेव्हा त्याच्या आयुष्याचं सगळं उद्देश हा त्याच्या स्वामी कामाला असतो. अंजोहर दादा
मी काज. आणि म्हणून शिवाजी महाराजाच्या इतिहासाची पानं पानं उलगडून बघा. त्या पानावरती तुम्हाला शौर्याच्या आणि धैर्याच्या कहाण्या पाहायला मिळतील. मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावर चालून येतोय आणि बऱ्हाणपूरला मुक्कामी असल्यानंतर वाऱ्यासारखी बातमी स्वराज्यावर चालून आली आहे. राजांच्या मनामध्ये प्रश्न पडला, एवढं मोठं लाखोचं वादळ जर माझ्या स्वराज्यावरती माझ्या मावळ्यांवरती तुटून पडलं तर नावालाही एक मावळा उरणार नाही. महापुरे येता झाडे जाते तिथे लव्हाळी वाचली. महापुरे मातली नदी लव्हाळा नादे जीवन संधी. अरे जर उंच झेप घ्यायची असेल तर सिंह 4 पावलं मागे येतो. या संकटातून मार्ग कसा काढायचा? राजगडाच्या पद्मावती माचीवर असणारे शिवराय चिंताक्रांत झालेले. जगदंबे हा शिवाजी हजारदा मेला तरी चालेल, पण माझ्या मावळ्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. राजांना कासावीस झालेलो पाहून एक बहादर चिंताक्रांत झालेला आहे. एक दिवस त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही. जांबिया घेतलाय, निघालाय त्या निरेच्या किनारी जिथं मिर्झा राजा जयसिंगची छावणी पडलेली आहे. त्यानं ठरवलं मोका शोधायचा, मिर्झा राजा जयसिंग जाग्यावर ठार करायचा आहे. पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना गेला. 4थ्या महिन्यात त्याला पहाऱ्याची जबाबदारी मिळाली. अमावस्याची रात्र आहे, काळोख पडलेला आहे. माणूस जवळचा दिसायला तयार नाही. आपल्या बराकीमध्ये झोपलेला तो मिर्झा राजा जयसिंग दूर झोपी गेलेला आहे. मध्यरात्र उलटून गेलेली आहे आणि धोतरामध्ये खोचलेला जांबिया यानं बाजूला काढावा आणि त्या मिर्झा राजा जयसिंग वर तुटून पडणार. एवढ्या जखडल्या गेला, आवडल्या गेला, बंदिस्त केला गेला. वडून जागा झाला तो मिर्झा राजा जयसिंग. कोण आहे, कोण आहे तू? या बहादराला म्हणावं कुडतोजी म्हणतात मला, कुडतोजी गुजर. मुसक्या आवडल्या गेल्यात. आता जिवंत वाचेल का नाही सांगता येत नाही, पण त्या क्षणाला याचा शिरच्छेद होईल. एवढ्याच मिर्झा राजा जयसिंगला जाणवलं बारीक शिवाजीला जर परास्त करायचं असेल तर अगोदर त्याची माणसं फोडली पाहिजे. जा तुझे तेरी जान बख्श दे दी है, लेकिन जाने के पहले एक बात बता कर जा, तुझे शिवाजी ने नहीं भेजा. बारीक बारीक तुझे शिवाजी ने नहीं भेजा था. अगर शिवाजी राजा भेजता तो आज ये मिर्झा राजा जयसिंग जिंदा ही नहीं बचता. जोहर दादा माऊली, अरे तुमची सिस्टीम जोरात आहे. मागच्या वर्षी अवघड होतं, पण तुम्ही हात राखू नका. आज हात राखला सगळं त्याच्यावर आहे. ताकावरची पैलवान आहेत सगळे आम्ही. एक असाच आला माझ्याकडे, त्याचा आवाज लागत नव्हता.
बटन जेवढी मोठी होती ते म्हणलं आजच मशीन आणली. म्हणलं बरं माझ्या वाट्याला आला. म्हणून आजच मशीन आणली. म्हणलं महाराज तुमचं कीर्तन आहे म्हणून. हो. नंतर आवाजच लागाना. शेवट परेशान झाला आणि माझ्या कानात येऊन मला कानमंत्र दिला. जाग्यावर जाऊन बसला. मी आपलं बगर आवाजाचा कीर्तन करून मोकळा झालो. एक मला म्हणला महाराज काय सांगितलं होतं कानात. तो माझ्या कानात येऊन म्हणला महाराज तुमच्या बापाची शपथ घेऊन सांगा. तुकाराम महाराजाच्या काळात आऊजाचा माईक होता का JBL. पण आज या वेळेला सिस्टीम वाला जोरात ठेवलाय. पण वहिनीनं सांगितलंय वाटतं साऊंड उडता कामा नये. एकदा त्यांच्याकरिता जोरदार. मिर्झा राजा जयसिंगच्या समोरून तो कुर्तोजी गुजर राजगडावर गेला. राजगडावर आल्यानंतर दरबार भरलेला आहे. राजांना सूचना न देताच मिर्झा राजा जयसिंगच्या छावणीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गेलेल्या कुर्तोजीचं काय होणार आहे. तृणवत तनू सोने हे पाषाण पायी का त्या भिन्न नाही स्वान. त्या कुर्तोजी गुजरला वाटलंय हे आयुष्य काय. असे हजारो आयुष्य माझ्या राजाकरिता मी सुहा करायला तयार आहे. या स्वराज्याचा शिवाजी राजा मी आहे. या स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. म्हणून जीवाची पर्वाही न करता मिर्झा राजा जयसिंगच्या छावणीमध्ये बहादर गेला. आता या कुर्तोजीचं काय होणार आहे. राजांचा दरबार भरलेला आहे. राजानं आपला आसन सोडावं कुर्तोजीच्या जवळ जावं. खाली मान घालून उभा असणारा धडा 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 अश्रू ढालणारा कुर्तोजी राजानं कडकडून मिठी मारली. सांगितलं म्हणजे बहादर माझ्या कुर्तोजीनं असा प्रताप केलाय की यापुढं अख्खं ब्रह्मांड या कुर्तोजीला प्रतापराव गुजर म्हणून ओळखेल. आणि तोच प्रतापराव गुजर नेताजी पालकरांना जेव्हा औरंगजेबानं कैद केलं तेव्हा स्वराज्याचा सर सेनापती झाले. तो एक पाईक पायिका नाईक भाव सकळीक स्वामी काजी. पण हे कधी तृणवत तनू सोने हे पाषाण पायिका त्या भिन्न नाही स्वामी. मग असे पाईक कधी निर्माण होतात. विश्वासावाचोनी पायिकाची मोल. विश्वासावाचोनी पायिकाची मोल. जीवाला जीव देणारे पाईक कधी निर्माण होतात. विश्वासा वाचोनी पाईकासी मोल नाही मिथ्या बोल बोललिया. आपला अवघड झाले. आपल्यावर विश्वास कोणाचाच नाही म्हणून लोक आपल्याकडून बॉन्ड लिहून घेतात. नाही बाबा तुमचं काय खरंय बॉन्ड लिहून द्या. 500च्या बॉन्डवर लिहून दिलं बावळ महाराजांना आणि कोर्टात उभा राहिला. कोर्ट म्हणला ये तुम्हारी साइन है क्या. नहीं हुजूर माझी तो सहीच नहीं हुआ ही.
कोणीतरीच केली आणि हे अंगठा कोणाचा आहे? नाही, टाकल्यावर घेतलाय. म्हणजे 500च्या बॉन्डवर लिहून दिलंय तरी सुद्धा याचा जगाचा याच्यावर विश्वास राहिला. म्हणून लक्षात ठेवा, आपण मेल्यानंतर आपल्या वाट्याला काहीच आहे ना. समाधी कोणी आपली बांधतय. कमीत कमी आपल्या लेकरा बाळाला लाज काज वाटलं, आपला बाप हरिपाठ मानायचा, बाबा कीर्तन करायचा, त्याची अस्थी घेतल्या जातील. संगमावर गेलं की तिथं पाठी दिसती. अस्थी विसर्जनास मनाई आहे. म्हणजे गंगामाई सुद्धा आपल्या अस्थी पोटात घेईना. पोरग वैतागतं येता येता गटारीत टाकतं येतंय. टाकलाय म्हणला गंगेमध्ये, काशीला नेऊन टाकला आमचा बाप. करणी ऐसे करिये, कबीरजी म्हणतात, अरे करणी ऐसे करिए कि नर का नारायण बन जाए. जब तू आया जगत में, जब तू आया जगत में, हम रोई लोग हंसे. उत्तम जीवर कीर्ती मागे, उत्तम जीवर कीर्ती आल्या आल्या नानांनी मला ते मंदिर दाखवायला नेलं होतं. बाहेर एक पाटी तयार केलेली, कोणी कोणी मंदिराकरिता देणग्या दिलेल्या. तेवढ्यात एक माऊली आली. ते म्हणले, अहो मी यांना म्हणालो आपलं काही नाव बिव काही टाकू नका. मी म्हणलो, माऊली राहू द्या ना, तुम्ही काय आयुष्यभर जगणार आहेत का? तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नातरुंडा पितृणांना जेव्हा पण या पांडुरंगाच्या मंदिरात येतील आणि जेव्हा ते आपल्या बाकीच्या सवंगड्याला दाखवितील, 150 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी आमच्या आजानं या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता, मंदिराच्या स्थापनेकरिता, मंदिराच्या कळसाकरिता ही देणगी दिली, तेव्हा त्यांचाही हात खिशाकडे जातो. हे पाहुणे आणायचे नाहीत किंवा त्या म्हाताऱ्याचं दुसरं लग्न नाही लावून द्यायचं की म्हाताऱ्याकडे खूप माल आहे बाबा, त्याने 1 लाख रुपये देणगी दिली. म्हातारा किस्ती दाता होता हे येणाऱ्या 4 पिढ्याला कळलं पाहिजे की आपण कोणत्या खानदानात जन्माला आलो. त्याच्याकरिता हा अट्टहास आहे. आणि मला वाटतं याच्यापेक्षा सुंदर स्मारक जगात दुसरं होऊ शकत नाही. आजही जा तुम्ही ऐतिहासिक स्थळं बघायला जा, आणि जेव्हा कळतं ना एखादं मंदिर बांधत असताना जा, ज्ञानोबा माऊलीच्या गाभाऱ्यामध्ये जा, विण्याचा जो मंडप आहे ना तो विनेकऱ्याचा, तुकाराम महाराजानं त्या मंडपाचा जीर्णोद्धार केलेली आहे. ती पाटी पाहिली ना की 400 वर्षापूर्वीचे आपले तुकाराम महाराज आठवण लागतात की काय म्हणावं तुकोबारायांना. काय पैसा असेल आपल्या तुकाराम महाराजांकडे. अरे पहिल्यांदा त्यानं कर्जमुक्ती केली शेतकऱ्यांची, पण एकही बॅनर लावलं नाही. पण 400 वर्षानंतर लोक विसरले नाही. शेतकऱ्यांची पहिली कर्जमुक्ती करणारा तो राजा आहे. म्हणून माय बापानो, विश्वास असावा लागतो. आपल्या स्वामीचा विश्वास असेल तरच त्या पायिकाला, त्या वारकऱ्याला, त्या धारकऱ्याला, त्या मावळ्याला मूल प्राप्त होतं. उग बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी केली तर त्यातून काहीही साध्य होत नाही. नाही मिथ्या बोल बोललिया. मला तुम्हाला 1-2 मिनिटाचा प्रसंग सांगायचा आहे आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम द्यायचा आहे. तत्पूर्वी नामस्मरण घ्या. विठोबा Bye.
आता उद्याच्याला आपल्या गावामध्ये पांडुरंग विराजमान होणार आहे. सगळ्यांच्या हात वरती असतील. कोणी वाजवायचं नाही. माझ्या मागे भजन म्हणायचं. माऊली थोडा आवाज द्या, इको द्या थोडा. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. विश्वासावा जुनी पायी. माऊल्या काय 2 मिनिटं राहिले. सायंकाळी रातच्या येळी, सायंकाळी रातच्या येळी शिंग तुतार वाजतया, शिंग तुतार वाजतया. नाही मिठा बोल बोल लिया. आवाज जमावली थोडा थोडा. राजांचा राज्याभिषेक जवळ आलेला आहे. 1673चा काळ सुरू झालेला आहे आणि मिर्झा राजा जयसिंग आल्यानंतर जो किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेलेला आहे तो किल्ला अद्यापर्यंत स्वराज्यात आलेला नाहीये. आणि हा किल्ला घ्यायचा आहे पण एका रात्रीत घ्यायचा आहे. कोण घ्यावं? तानाजी राहिलेले नाहीयेत, बाजी राहिलेले नाहीयेत, मुरारबाजी राहिलेले नाहीयेत, शिवाजी काशीद राहिलेले नाहीत. सर्वांचं बलिदान स्वराज्याच्या हुमकुंडात झालेलं आहे. असा तो वीर कोण असेल? आणि राजांच्या चेहऱ्यापुढे एक नाव आलं. कोंडोजी नव्हे, कोंडोजी फर्जन. कोंडोजी फर्जन म्हणजे भाऊ. त्या कोंडोजी फर्जंदाला बोलवायला पाठवलं एका शिपायाला आणि कोंडोजी चालत आले, खाली मान घातली. कोंडोजी तुम्हाला मोहीम सोपवावी म्हणतो. जी राजू कंची विचारलं नाही राजू. पन्हाळा घ्यायचा कोंडोजी घेतो राजू. अरे कोण्या, अरे ज्या बाबू खानानं तुझ्या राजाचा पराभव केला तो बाबू खान आणखीन मी त्या कोंढाण्याचा किल्लेदार आहे.
त्या पन्हाळ्याचा किल्लेदार आहे हा वायराज. एका रात्रीत गड घ्यायचा, लक्षात घे आपल्याकडे वेळ नाहीये कोंड्या. घेतो राज. माणसं किती द्यायची? 1000 देऊ, 2000 देऊ का? कोंडोजी फर्जंद बोलायला तयार नाही. 3000 द्यायचे का? कोंडोजी फर्जंद बोलायला तयार नाहीये. अरे कोंड्या, आपण मराठ्यांच्या औलादी आहेत. आपणाला कोणी थकावे आणि घ्यावे सकळी हिरोनिया. येऊने दिला ग लागूने दिमाग. जगद्गुरुनं जो गनिमी काव्याचा मंत्र आपल्याला दिलाय, त्याच्याकरिता तुला 5000 माणसं द्यायची आहेत काय? माणसं किती द्यायची आहेत? कोंडोजी फर्जंदानं वर बघावं. राज, तसा म्या एकटाच गेलो असतो बघा. एकटा जाणं लई बंगाळ वाटत. तवा 5-50 दिले तरी बकाळ आहे. बाजूला मोरोपंत पिंगळे उभे होते. हे मोरोपंत बसले शांत, राजांना मुजरा करून निघाला. दरवाजापर्यंत गेला. राजाच्या मनात काय विचार आला? राजानं पुन्हा एकदा कोंडोजीला बोलवलंय. कोंडोजी, हात पुढं करावा. कोंडोजीनं उजवा हात पुढं केला आणि राजानं आपल्या हातातलं मानाचं कडं काढलं आणि कोंडोजीच्या हातात सरकवलं. सरकन काटा उभा राहिला. राजा मोहीम बंद होणे इनाम कशा पाहिजे? कोंड्या, गड तर असाही घेणार आहे तसाही घेणार आहे. आलं मनामध्ये आणि राजाला मुजरा करून कोंडोजी फर्जंद निघाले. राजानं 500 मावळे दिले. बाजूला उभे असणारे मोरोपंत पिंगळे म्हणाले, राजे, जर राजा स्वराज्याचा कायदा मोडायला लागला तर कायद्याचं राज्य राहील कसं? मोहीम सत्य होणे अगोदर जर असे इनाम वाटायला लागला तर या स्वराज्यामध्ये परंपरा वेगळी पडायला वेळ लागणार नाही. राजे पाणावलेल्या डोळ्यानं मोरोपंत पिंगळ्यांकडे राजानं पाहून राजानं म्हणावं, बरोबर आहे पंत, आम्ही तुमच्या स्वराज्याचा कायदा मोडला पण पंत, आधी लगीन कुंडाण्याचं म्हणून माझा ताण्या असाच गेला होता. कुंडाणा घेतल्यानंतर ताण्याचा मान सन्मान करता येईल मला कितीतरी वेळा वाटलं, पण त्या ताण्याचा मान सन्मान करायचं राहून गेलं. घोड खिंडीला पावन खिंड बनवणाऱ्या बाजी प्रभूंनी राजे विशाळगड जवळ करावा, बाजी आम्हाला येतील, गडगडून मिठी मारतील आणि त्या बाजीचा सन्मान करता येईल. तो सन्मान आम्हाला करता आला नाही का? जातीनं नावी असणारा आमचा शिवा काशी हजारदा वाटायचं शिवानं या विशाळ गडावर यावं, आपण त्याला कडकडून मिठी मारावी. पंत हा कोंड्या सुद्धा त्यांच्याच मुशीत घडलेला आहे. एका रात्रीत गड घेऊन दाखवणार म्हणजे दाखवणार, पण हा कोंड्या पुन्हा मला पाहिला मिळेल का नाही सांगता येत नाही. म्हणून पंत, आम्ही तुमच्या स्वराज्याचा शिरस्ता मोडून त्याचा सन्मान केला. सिंगतार आणि कोंडोजी फर्जंद गेले.
राजानं 500 मावळे दिले, 500, पण या बहादरानं 500तले फक्त 60च नेले. त्या पन्हाळ्याचा पश्चिम बुरुज बघितला आणि रात्रीचा गड सर करायला सुरुवात केली. त्या गडाच्या खोमनीत हात रवून रवून बहादर वर गेले, पण यांच्या कमरेला तलवारीच नव्हत्या, पाठीला ढालीच नव्हत्या, कमरेला सिंग तुतारे होते आणि पाठीला नगाडे अडकवलेले होते. रात्रीच्या अंधारात वर गेल्यानंतर या बहादरानं शिंग तुतारे आणि नगाडे वाजवायला सुरुवात केली आणि चोर झोपी गेलेलं बाबू खानाचं ते सैन्य जागं झालं. अरे उठो, अरे आज तक चोरा उच्चकों के भांति आता था, आज तो नगाड़े बजाते हुए आ रहा है. जान बचानी है तो भागो. दरवाजा उघडला, मागं न पाताच पळायला लागला. म्हणून जगातला एकमेव विजय जो तलवारीनं नाही तर सिंग आणि तुतारे वाजवून मिळवला. विश्वासा वाचुनी पायकासी मूल, नाही मिथ्या बोल बोललिया. म्हणून महाराजांचे मावळे जे बोलायचे ते अगोदर करून दाखवायचे. आणि राजालाही स्वतःवर विश्वास कमी आणि आपल्या मावळ्यांवर जास्त होता. म्हणून आज शिवाजी महाराजांच्या बरोबरीनं तानाजी, इसाजी, सूर्याजी, बाजी, मुरारबाजी यांची पूजा केली जाते, त्यांचा सन्मान होतो. लक्षात ठेवा. का? विश्वासा वाचुनी पायिकासी मूल, नाही मिथ्या बोल बोललिया. मग अशा पायिकानं आपल्या राजाला, आपल्या स्वामीला, आपल्या देवाला उणे पण येऊ नये म्हणून काळजी घ्यावी. ते शेवटचं तुका
आपल्याला थोडं मृदुंगाचं हे स्वतंत्र वादन असतंय ते कसं असतं ते तुम्हाला सादर करून दाखवतो. सर्वांनी शांत ऐकायचं. मृदुंगाचे बोल असतात ते जशास तसे त्याला परण म्हणतात. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला परण म्हणतात. कसं मृदुंगावर कसं वाजत असतं हे ते तुम्हाला वाजवून दाखवतो. हॅलो महाराजांच्या आज्ञेनुसार राजा शिवछत्रपती पर्यंत एक सादर करण्याचा प्रयत्न करतो. शूरवीर महावीर करून हिंदवी स्वराज्य स्थापिले जगन्नाड जगन्नाड जिंकलेस गडकिल्ले जिंकलेस शत्रू धाधाकिता धाधाकिता कद्भागिडान घरझले मराठी घरझले मराठी धगधगधगधगधगधा भांगडा गधगधगधा जय जय भवानी भवानी भवा भागधगधगधगधगधगधा क्राम धागधगधगधगधा क्राम धागधगधगधगधा जय जय भवानी भवानी भवा भागधगधगधगधगधगधा क्राम धागधगधगधगधा क्राम धागधगधगधगधा क्राम धा जय जय भवानी भवानी भवा भागधगधगधगधगधा क्राम पक्का जमत नाही. जे मुखातून म्हणलेलं आहे तेच पक्कातून वाजवण्याचा प्रयत्न करतो अक्षर.
पायिक दो प्रजा राखोनी आकुळ पारखिया मूळ छेदे दुष्टा तुकोबाराय म्हणतात खरा बाईक तोय जो प्रजेचं रक्षण करतो कुळाची लाज राखतो परकीय मूल्य ओळखतो आणि त्याचं छेदन करतो अशाच पायिकाला तो एक पायिक पायिका नाईक नाईक झाल्यानंतर भाव सकळिक स्वामी काजी पण असे नाईक तयार होण्याकरिता तृणवत तनु सोने हे पाषाण एवढंच नव्हे तर पायिका त्या भिन्न नाही स्वामी असे पायिक कधी तयार होतात विश्वासा वाचून पायिका सिमूल नाही मिथ्या बोल बोललिया आणि असेच पायिक आपल्या स्वामीला उणे पण येऊ नये म्हणून आयुष्यभर काळजी घेतात तुका म्हणे नाही स्वामी उणे पण पायिक जतन करीताशी पुन्हा एकदा आपण या भगवंताच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने मला इथे आमंत्रित केलं हार्मोनियमची साथ संगत करणारे आमचे आदरणीय गुरुजी जे आहेत त्यांच्याकरिता एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्व संयोजन समिती आता ही सगळी जवळची मंडळी आहे अगदी तुमच्या मूर्ती आणायला जाण्यापासून महाराज कोणाकडून घ्याव्या काय घ्याव्या कशा घ्याव्या आता महाराज हा डबल ड्युटी करत असल्यामुळे त्याला काही एवढं काही मार्गदर्शन करता आलं नाही पण माझ्यावर प्रेम करणारी जी मंडळी होती त्या मंडळींना मी विनंती केली आणि त्यांनी आपल्याला त्यांचा अनुभव सांगितला पण खूप आनंदाचा हा दिवस आहे लेकीबाळी आपल्या गावामध्ये आलेल्या आहे हे खरं म्हणजे दिवाळीचा सण आहे उद्याच्याला दारादारात आपण रांगोळी काढल्या पाहिजे सडा सारवण केला पाहिजे गुड्या उभारल्या पाहिजे पांडुरंगाच्या आगमनाचा हा दिवस आहे आणि तो अविस्मरणीय झाला पाहिजे एवढी काळजी घ्या पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ मंडळ संयोजन समिती ही सगळी माझ्यावरती प्रेम करणारी सर्व मंडळी अगदी काकासाहेब असतील पुजारी गुरुजी असतील ही सर्व गुरुजी असतील ही सर्व मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो अगदी पाटील साहेब दूरच्या बाजूच्या गावाहून आले अगदी ते 2-3 ठिकाणी कीर्तन ऐकायला आलेले आहेत अशी बरीच मंडळी आहे की जी आज कीर्तन श्रवणाकरिता इथं आलेली आहे मी या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम विठ्ठल जय जय महाराज नानासाहेब मगाशी म्हणत होते गाडगे सर आपण 11-12 सरांच्या शाळेत प्रवेश घेऊया महाराज तुमच्या माझ्या या विनोदाच्या वाक्यातनं असा अर्थ होतो म्हणजे मनाला भावणारं असं कीर्तन इतकं झालं की आपण विद्यार्थी सरांचं व्हावं असं वाटायला लागलं सर तुमची डिग्रीच लांब बघून आमची कंबर हापकून गेली